महाराष्ट्रामध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला घाबरवण्याचा, तुम्हाला भीती दाखवण्याचा कोणालाही अधिकार नाही, हे पहिलं तुम्ही डोक्यात बांधून ठेवा. आणि अशी कोण हिंमत करत असेल तर आज जसं प्रचाराच्या निमित्ताने बोलवलं ना, राऊतजी मध्ये कुठेतरी बोलवा. आपल्या याच्यामध्ये पीएचडी आहे. आम्ही काय ते वाईट करून लोकप्रतिनिधी नाही. आपल्यालाही काही औषधं द्यायला येतात. आम्ही पण त्याच शाळेचे विद्यार्थी आहोत, काही चिंता करू नका. भारतीय जनता पक्षामध्ये राजन नाईक साहेबांसारखे आमदार आहेत आणि नितेश राणे सारखे पण आमदार आहेत, एक लक्षात. म्हणून ते तुम्ही डोक्यातून काढून टाका. पण मार्ग काढण्याची सगळे औषधं, सगळे वेळ तुमच्याकडे आहे. 15 तारखेला तुम्ही महापालिकेची निवडणूक आता चालू आहे. हे 4 तुमच्याकडे नगरसेवक आम्ही उभे केले आहेत. ज्या नगरसेवकांना तुम्ही मतदान केलं तर ते थेट मतदान तुम्ही थेट नरेंद्र मोदी साहेबांना करत आहात. या चौघांना मतदान करणं म्हणजे थेट देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करत आहात. या चौघांना मतदान करणं म्हणजे थेट एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करणार आहात. आणि या चौघांना मतदान करणार म्हणजे थेट नारायण राणे साहेबांना मतदान करणार आहात. हे तुम्ही पहिले लक्षात ठेवा. त्या गोष्टी पहिल्या तुम्ही डोक्यात, त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. त्या निवडणुका आहेत, सगळ्या गोष्टीवर मार्ग काढायचा आहे. भीतीचं वातावरण हप्ते आम्ही सगळे सरकारमध्ये असतात. एवढी मस्ती कोणाची आम्ही नाही सहन करत. आता आचारसंहिता म्हणून ठीक आहे, नाही तर राऊत साहेब 16 तारखेला येतो सकाळी, बघू काय होतं. रस्त्यावर उभं राहील इथे, बघू कोणी फिरकतं इथे. या सगळ्या गोष्टी नाही. आम्ही काय या गोष्टी आमच्या राज्यात सहन करायला देणार नाही. कोणावरही अन्याय व्हायला देणार नाही.